सर्वसामान्याची न्याय. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सत्तेतून भ्रष्टाचार, भ्रष्टाचारातून पैसा आणि त्या पैशाच्या माध्यमातून सातत्यानं सत्ता या अशा पद्धतीचं सूत्र या चव्हाण परिवाराचं या नांदेड जिल्ह्यावर राहिलेलं आहे. आमच्या नांदेड शहराची काय परिस्थिती केली. आज भोकर मतदारसंघ आहे. या भोकर मतदारसंघाच्या बायपासला आताच आलो आम्ही. गुडघ्या इतक्याले खड्डे हो तुमच्या त्या बायपासला, तिथल्या पुलावरती. आज 8,500 कोटीचे बांधकाम मंत्री असताना तुम्ही या मतदारसंघामध्ये कामं केले. ते 8,500 कोटी आहेत कुठे? कसल्या पद्धतीचे रस्ते तुम्ही केलेत? गल्ल्या गल्ल्यांमध्ये भोकरमध्ये जर फिरलं तर 8,500 कोटी या मतदारसंघातले गेलं कुठे, हा प्रश्न चिन्ह आमच्या समोर पडतो. बांधून यांनी कोणाचं सर्वसामान्य माणसाचं भलं केलं नाही. यांनी फक्त ठेकेदारांचं आणि याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या चमच्यांचं फक्त यांनी भलं केलेलं आहे. सर्वसामान्याची मान भलं ते कधी करू शकत नाही. बाबा, म्हणून माझी भोकरकरांना विनंती आहे की आज तुमचा बायपास असेल, कारखान्याच्या संदर्भामध्ये आता कोणीतरी इकडून बोललं, माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मी पोपाळी कारखाना चालवायला घेतला आणि पोपाळी कारखान्यावर पहिल्या वर्षीपासून बंडूदादा 2600 रुपये भाव दिला. इथं 1800 रुपये 2100 रुपये भाव होता, तेव्हा 2600 रुपये भाव दिला. आम्ही कर्ज काढलं, परंतु शेतकऱ्याचा काटा कधी मारला नाही. बांधवांनी शेतकऱ्यासाठी काम करण्याचं काम आम्ही केलं. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला उभं करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलं असेल की वर्षा बंगल्यावर सकाळी 5 वाजेपर्यंत माणसं तिथं रांग असायची. हजारो माणसं 5 वाजेपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांना पत्र देण्यासाठी, त्यांच्या समस्या सांगण्यासाठी असायची. या नांदेड जिल्ह्यानं 4-4दा मुख्यमंत्री पद बघितलं, पण मला संजू भाऊ आठवत नाही की कधी वर्षा बंगला आम्ही बघितला होता किंवा समोर बसलेल्यांनी कधी वर्षा बंगला बघितला असेल, मला आठवत नाही. कारण ही माणसं सर्वसामान्य माणसांची माणसं नाही आहेत. ही माणसं फक्त काही टोळक्याची माणसं आहेत, ती ओळख वेळ आली आहे बांधवांना. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आज सुभाषदादा किनाळकर यांच्या रूपानं एक स्वाभिमानी तरुण तुमच्या समोर येत आहे. त्या मतदारसंघामध्ये वेगळं सूत्र आहे. मतदान 5-5 हजार रुपयाला, 7-7, 10-10 हजार रुपयाला मतदान विकत घेतल्या जाते. परंतु माझी विनंती आहे बांधवांना, आता 5,000 रुपये दिले, ते 5,000 रुपये जिंदगीभर काय आपल्याला पुरणार नाही. याच खड्ड्यामध्ये, याच वाईट अवस्थेमध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी स्वाभिमानी बाणा तुम्हाला पत्करावं लागणार. या भोकर शहरामध्ये पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा.